मराठींना पटकून पटकून मारू म्हणणाऱ्या निशिकांत दुबे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। तर मनसे नेते सुदाम कोंबडे यांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे। मराठी माणसांची माफी मागा अशी मागणी सुदाम कोंबडे यांनी केली आहे। काही दिवसांपूर्वीच कोंबडेंनी दुबे यांना नोटीस पाठवली होती, मात्र दुबेंनी नोटीसीला कोणतेही उत्तर दिलेलं नाहीये। त्यामुळे ही याचिका त्यांनी दाखल केल्याची माहिती मिळते। नाशिक कोर्टामध्ये आम्ही त्याच्या विरुद्ध याचिका दाखल केलेली आहे आणि त्याला आम्ही 15 दिवसाची मुदत दिली होती की तू 15 दिवसामध्ये मराठी माणसाची तू माफी माग, नाहीतर तुला नाशिक कोर्टामध्ये यावं लागेल। आणि त्यांनी काही 15 दिवसामध्ये माफी मागितली नाही, म्हणून दुबेच्या विरोधात नाशिक सत्र कोर्टामध्ये माझ्या वकिलांनी दावा दाखल केलेला आहे आणि 100% दुबेला आता नाशिकला यावं लागेल। मग बघू की कोण पटक के मारतं आणि कोण म्हणजे त्याचे जे बेताल वक्तव्य आहे त्याचा समाचार आम्ही घेऊ। यांच्या सेंटिमेंट्सला, यांच्या इमोशन्सला दुखवणारे काही वक्तव्य होते, त्याच्यावर आपण त्या स्टेटमेंट्स विरुद्ध आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यावर आपण त्यांना नोटीसही पाठवली होती। तर असं आपण त्यांना सांगण्यात आलं होतं की एकतर तुम्ही 15 दिवसाच्या आत माफी मागा किंवा तुमचं उत्तर द्या की तुम्ही जे म्हणताय ते कसं खरं आहे किंवा जगाच्या हितासाठी आहे। पण त्यांचं आपल्याला उत्तर अपेक्षित होतं, जे आलेलं नाही आहे, म्हणून आता आपण दावा दाखल केलेला आहे। आर्ग्युमेंट होईल, केस चालेल, नंतर त्यांना 2 वर्षापर्यंतची शिक्षा कोर्ट सुनावू शकते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।